नेवरे गावचे सुपुत्र चिरंजीव अखिल नंदकुमार महाडिक यांची पुणे जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ अभियंता सहाय्यक या पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये उत्तुंग कामगिरी करत त्यांच्या झालेल्या सन्माननीय नियुक्तीबद्दल नेवरे गावच्या सरपंच सौ प्रमिला काकी साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयुत जगदीश महाडिक, महाविजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुत योगेश महाडिक, इंद्रप्रस्थ उद्योग समूहाचे श्रीयुत इंद्रजितजी साळुंखे, पोलीस पाटील श्रीयुत राजकुमार माने यांच्यासह विविध मान्यवरांनी अखिल यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सत्कार केला। यावेळी गावातील ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। अखिल यांनी आपल्या अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत जिद्दीने तयारी करत हे यश संपादन केले आहे। त्याबद्दल नेवरी गावातील आणि परिसरातील लोकांकडून अखिल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। अखिल, तुमचं आता या स्पर्धा परीक्षेमध्ये जे तुम्ही यश संपादन केलं त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन। या परीक्षांमध्ये आपण कोणकोणत्या परीक्षांमध्ये यश संपादन केलं त्याबद्दल थोडी माहिती सांगा। आता पहिली जी झाली होती ती सोलापूर महानगरपालिकेची झाली होती, 17 आणि 18 फेब्रुवारीला झाली होती। त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे असिस्टंट ज्युनियर इंजिनियर जे कनिष्ठ अभियंता सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे आणि जिल्हा परिषदेची जी भरती झाली होती ती 15 डिसेंबरला पेपर झाला होता। त्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली। अच्छा, याची तयारी कधीपासून साधारणपणे करत होतात? जवळपास म्हणजे तयारी आणि जॉब असं दोन्ही चालू होतं। मग 2019ला सुरुवातीला 6 महिने जॉब केला, नंतर परत तो सोडला, परत तयारी चालू केली, परत नंतर कोरोनामध्ये वगैरे काही एक्झाम वगैरे झाल्याच नाहीत। मग त्याच्यानंतर त्याच्यात 1-2 वर्ष गेले कोरोनामध्ये। मग त्याच्यानंतर म्हाडामध्ये वेटिंगला वगैरे होतो, पण अजून त्याचं काय म्हणजे वेटिंगलाच राहिलो तिथे। मग त्याच्यानंतर परत मागच्या वर्षी जॉब आणि अभ्यास दोन्ही करत होतो आणि त्याच्यामध्येच डिसेंबरमध्ये परीक्षा झाली आणि आता सोलापूरची फेब्रुवारीमध्ये परीक्षा झाली होती, त्याच्यामधून सिलेक्शन झालं। म्हणजे असं दोन्ही जॉब आणि अभ्यास दोन्ही सोबत चालू। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्या ह्या व्यक्तिगत अनुभवावरून काय तुम्ही त्यांना संदेश द्याल? कसं आहे म्हणजे त्याला एकंदरीत एक ठराविक वेळ दिला तरच चालेल। म्हणजे आता माझी थोडीफार म्हणजे चूकच झाली म्हणायचं, आणि एकतर जॉब करणार असेल तर म्हणजे माझ्याकडून तरी म्हणजे नाही केलेलं बरं, कारण की एकच आणि ते पण ठराविक 1-2 ते 3 वर्ष दिले तर ठीक आहे। आता माझं जवळपास 2019ला मी पासआउट आहे, पण 2024 पण ठीक आहे, म्हणजे जॉब आणि ते दोन्ही सांभाळणं अवघड होतं, पण म्हणजे झालं एकंदरीत। म्हणजे थोडाफार अभ्यास असला म्हणजे पूर्वीचा अभ्यास असल्यामुळे ते होऊन गेलं, पण आणि त्याला पण ठराविक टाइम लिमिट मध्येच आपण हे केलं पाहिजे, एक ठराविक टाइम लिमिट दिलं पाहिजे, 1-2-3 वर्ष मॅक्सिमम ठीक आहे। मग 3 वर्ष झाल्यानंतर तुम्ही जॉब करत पण अभ्यास करू शकता, पण सुरुवातीचे 3 वर्ष फुल फोकस करूनच अभ्यास करावा। अच्छा, सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन। आणि तुमचे परिश्रम सर्वजण आम्ही बघत होतो, त्यामुळे हे यश संपादन करत असताना काही चुका म्हणताय तुम्ही झाल्या असतील किंवा इतर काही बाबी असतील तरी सुद्धा यशासारखं दुसरं काय यश नसतंय, त्यामुळं ते उशिरानं मिळालं, इतर काही गोष्टींच्या अडचणींमधून तुम्ही हे केलं, पण यश संपादन केलं हे सर्व नेवरी ग्रामस्थांच्या वतीनं अगदी अभिमानास्पद बाब आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।